तर जय महाराष्ट्र भावांनो, आता वनरक्षकमध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइसचा फिक्स क्वेश्चन विचारला जातो आणि मागच्या वर्षी मुलं ह्याच्यामध्ये चुकली होती. आता बघा, जर पोरांना काहीच येत नाही, तुम्हाला सांगतो ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस करायचा एक फॉर्म्युला आहे, ओ प्लस एच व्ही प्लस पी पी प्लस बाय प्लस एस. हा फॉर्म्युला जरी तुम्ही पाठ केला असता का नाही, तुमचा हा प्रश्न चुकला नसता. आता ओचा अर्थ काय असतो? ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय? क्रियापद. आता ह्याच्यामध्ये द स्टुडंट ऑब्जेक्ट होतं, म्हणजे एक प्रकारे तुमची सगळी सुरुवात द स्टुडंटनी होणार होती आणि ती बऱ्यापैकी द स्टुडंटनीच झालेली आहे. तर ऑब्जेक्ट बरोबर झालं. आता हेल्पिंग वर प्लस पीपी प्लस बाय प्लस यस. आता आपल्या ह्याच्यामध्ये बाय हा फिक्स दिसणार होता, पण तुम्हाला सांगतो चौथ्या ऑप्शनमध्ये बाय कुठंच नाहीये आणि तुम्हाला सांगतो पहिल्या ऑप्शनमध्ये पण बाय कुठंच नाही आहे. आता एक तर तुमचं बी उत्तर येणार आहे, नाहीतर सी उत्तर येणार आहे, कारण दोन्हीकडे पण बाय आहे. आणि बऱ्यापैकी आता फक्त फरक आहे वेअर मध्ये आणि आर मध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या, की जे प्रेस्ड आहे, ठीक आहे, एक असतो प्रेस आणि एक असतो प्रेस्ड. ठीक आहे, आता हा जो आहे तो पास्ट मध्ये आहे आणि हा जो आहे तो प्रेझेंट मध्ये आहे. आणि जेव्हा प्रेस्ड येतं पास्ट मध्ये, तेव्हा तुम्हाला वेअर वापरावा लागतो. त्याच्यामुळं तुमचं बी आन्सर राईट असणार. आणि जरी तुमचं समजा आन्सर राईट जरी निघला नसतं, तर बी आणि सी मध्ये एक तुक्का जरी मारला असता, तरी तुमचं इथं 100% एक तरी उत्तर बरोबर आलं असतं. म्हणजे 50% तुमची पॉसिबिलिटी झाली असती की अदरवाईज बी बरोबर येईल, नाहीतर सी बरोबर येईल.